हॅलो फ्रेंड्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण डेटा ही कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहिलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये युनिट 1 मधील इन्फॉर्मेशन म्हणजे पेपर 2 मध्ये युनिट 1 जे आहे इन्फॉर्मेशन त्यामधील पहिले 10 युनिट जे आहेत, 10 पॉईंट जे आहेत, हे 10 पॉईंट जे आहेत त्या 10 पॉईंटमधील डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि विजडम त्यातील इन्फॉर्मेशन ही कन्सेप्ट या ठिकाणी आपण पाहत आहोत. तर चला, तर इन्फॉर्मेशन, व्हॉट इज इन्फॉर्मेशन किंवा माहिती म्हणजे काय असा प्रश्न विचारला जातो की माहिती म्हणजे प्रक्रिया केलेला सुव्यवस्थित आणि अर्थपूर्ण डेटा होय, जो निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरतो. म्हणजे प्रोसेस्ड डेटा आहे त्याला इन्फॉर्मेशन असं म्हटलं जातं. तर हे जे यांच्या मते डेटावरच्या प्रक्रियेनंतर मिळणारा परिणाम म्हणजे माहिती होय. आता डेटावरती प्रक्रिया केल्यानंतर माहिती तयार होते हे या ठिकाणी स्पष्ट होते. पहा, आता विटेमोर आणि योविटस यांनी एक व्याख्या केलेली आहे. निर्णय घेण्याकरिता उपयुक्त असणारा कच्च्या स्वरूपातील डेटा म्हणजे माहिती होय. म्हणजे कोणताही निर्णय घेण्यासाठी उपयुक्त असणारा कच्च्या स्वरूपातील डेटा असते, त्या डेटावर जर प्रक्रिया केली तर त्याचं माहितीमध्ये रूपांतरित होत असते. पहा, तर डेव्हिस यांच्या मते माहिती प्राप्त करत्यास त्याला आशयपूर्ण ठरेल अशा स्वरूपामध्ये आणि प्रचलित किंवा भविष्यकालीन निर्णय घेण्याकरिता सहाय्यभूत ठरेल अशा पद्धतीने डेटावर केलेली प्रक्रिया म्हणजे माहिती होय. अशा प्रकारे आपण या ठिकाणी माहितीच्या व्याख्या पाहत आहोत. आता या ठिकाणी युनिसिस्टने 1979 मध्ये एक व्याख्या केली होती की चिन्हांकनयुक्त भाषेत वादित केलेले शास्त्रीय व तांत्रिक स्वरूपाचे ज्ञान म्हणजे माहिती होय. आता युनिसिस्ट म्हणजे काय, तर युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल सायंटिफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम ही जी संस्था आहे, ज्याची स्थापना जी आहे 1971 साली झाली होती, युनिसिस्टची स्थापना. तर त्यांनी 1979 साली ही या ठिकाणी व्याख्या केलेली आहे. पहा, की चिन्हांकनयुक्त भाषेत वादित केलेले शास्त्रीय व तांत्रिक स्वरूपाचे ज्ञान म्हणजे माहिती होय, अशी व्याख्या विचारली जाते. आणि ही व्याख्या कुणी केलेली आहे किंवा युनिसिस्ट यांनी कोणती व्याख्या केलेली आहे असाही प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. त्यानंतर इन्फॉर्मेशन सायन्स म्हणजे काय. आता माहिती म्हणजे काय आपल्याला समजलं, पण माहितीशास्त्र म्हणजे काय, तर बॉर्को यांनी एक डेफिनेशन केलेले आहे की माहितीशास्त्र हे आंतरशाखीय शास्त्र आहे. माहितीशास्त्र म्हणजे जे शास्त्र माहितीच्या संपत्ती, अधिकार, प्रवाह, तंत्रे, साठवणूक, प्रतिप्राप्ती आणि प्रसारण यांचे संशोधन करते त्याला माहितीशास्त्र असे म्हणतात. असे माहिती आपण पाहिलं, माहितीशास्त्र म्हणजे सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. आता खूप वेळा आपल्या मनात प्रश्न असा पडतो की माहिती संदर्भात, इन्फॉर्मेशन संदर्भात MCQ कोणते असतात. तर असा एक MCQ येऊ शकतो की माहिती म्हणजे काय किंवा इन्फॉर्मेशन म्हणजे काय. तर कच्चा डेटा, प्रक्रिया केलेला डेटा, आकडे आणि चिन्हे. तर या ठिकाणी बी हा पर्याय जो आहे, प्रक्रिया केलेला डेटा म्हणजे प्रोसेस्ड डेटा जो असतो त्याला इन्फॉर्मेशन असं म्हटलं जातं. त्यामुळं बी हे उत्तर बरोबर आहे. पहा, आता इथं असा प्रश्न विचारलेला आहे, डेटा आणि माहिती यातील फरक काय. आता दोन्ही सारखे आहेत का, नाहीत. डेटा अर्थपूर्ण असतो हे पण चुकीचं आहे. डेटा ही कच्ची स्वरूपात माहिती असते. त्यानंतर माहिती प्रक्रिया केलेला डेटा असतो हे उत्तर बरोबर आहे. डेटा अंतिम परिणाम असतो हे चुकीचं आहे. म्हणजे माहिती ही प्रक्रिया केलेला डेटा असतो, सी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणते माहितीचे उदाहरण आहे. आता इथं 50, 60, 70 हे आकडे दिलेले आहेत. विद्यार्थ्यांचे गुण 70% आहेत हे वाक्य दिलं आहे, आकडे दिलेत आणि चिन्ह दिले. तर विद्यार्थ्यांचे गुण 70% आहे ही माहिती आहे, कारण सरासरी
काढताना सर्व मार्कांचे एकूण मार्कांचं सरासरी या ठिकाणी काढलेलं आहेत आणि त्याच्यावरून 70% मार्क आहेत हे घोषित केलेलं आहे. तर त्यामुळं कच्च्या डेटाचे इन्फॉर्मेशनमध्ये रूपांतर या ठिकाणी झालेलं आहे. आता पुढचा प्रश्न असा आहे पहा, माहितीचा मुख्य उद्देश काय आहे? संग्रह करणे, निर्णय घेण्यास मदत करणे, डेटा वाढवणे आणि आकडे लिहिणे. तर फक्त संग्रह करणे आहे का? नाही आहे. निर्णय घेण्यास मदत करणे हे उत्तर आहे आणि डेटा वाढवणे फक्त नाही आहे किंवा आकडे लिहिणे हे सुद्धा नाही आहे. कारण माहिती काय करते तर निर्णय घेण्यास मदत होतो. त्यामुळं बी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. तर माहितीचा मुख्य उद्देश हा निर्णय घेण्यास मदत करणे हे याचं उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता माहितीचा स्रोत आहे? पुस्तक, जर्नल, इंटरनेट आणि वरील सर्व. तर पुस्तक आहे का? आहे. जर्नल आहे का? आहे. इंटरनेट आहे का? आहे. आणि वरील सर्व हे त्याचे उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. आता DIKW मॉडेलमध्ये आय म्हणजे काय? इंटेलिजन्स, इन्फॉर्मेशन, इनपुट आणि इंडेक्स. तर D फॉर डेटा, I फॉर इन्फॉर्मेशन, K फॉर नॉलेज आणि W फॉर विजडम. म्हणजे DIKW हा जो पिरॅमिड आहे हे यातील I फॉर इन्फॉर्मेशन हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर पुढचा प्रश्न आहे, इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन म्हणजे काय? माहिती कमी होणे, माहितीची अतिवाढ होणे, माहिती नष्ट होणे आणि माहिती बंद होणे. तर या ठिकाणी दररोज इन्फॉर्मेशन पब्लिश होत आहे. त्यामुळे एवढी इन्फॉर्मेशन प्रत्येक क्षणोक्षणी, प्रत्येक मिनटाला, तासाला, दिवसाला एवढी म्हणजे माहितीची प्रचंड प्रमाणात एक्सप्लोजन होत आहे. त्यामुळं माहितीमध्ये अतिवाढ होणे हे इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन म्हणजे काय? तर माहिती म्हणजे प्रचंड प्रमाणात वाढणे किंवा अतिवाढ होणे असं त्याला म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे तो, खालीलपैकी माहितीचे वैशिष्ट्य नाही कोणते नाही? तर अचूकता, वेळेवरता, अस्पष्टता आणि उपयुक्तता. माहिती अचूक असते का? असते, हे वैशिष्ट्य आहे. वेळेवरता, वेळेवर पब्लिश केले जाते, वापरले जाते, उपयुक्तता असते. मात्र अस्पष्टता हे उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. कशामुळं? तर कोणते वैशिष्ट्य नाही तर अस्पष्टता, कारण माहिती ही स्पष्ट असते. त्यामुळं अस्पष्टता हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. आता माहिती विज्ञान, इन्फॉर्मेशन सायन्स कशाशी संबंधित आहे? तर इन्फॉर्मेशन सायन्स फक्त पुस्तकांशी संबंधित आहे, माहितीचे संकलन, प्रक्रिया आणि प्रसारणशी संबंधित आहे, फक्त डेटाशी संबंध आहेत का फक्त संगणकाशी संबंध? तर या ठिकाणी ऑप्शन वाचल्यावर लगेच लक्षात येतं आहे पहा की या ठिकाणी माहितीचे संकलन, प्रक्रिया आणि प्रसारणशी रिलेटेड आहे. त्यामुळे माहिती विज्ञान म्हणजे काय? तर माहितीचे संकलन करणे, प्रक्रिया करते, माहितीवर प्रक्रिया करणे आणि माहिती प्रसारण करणे हे याचं उत्तर बरोबर आहे पहा. पुढचा प्रश्न असा दिलेला आहे की प्रायमरी सोर्सेस म्हणजे काय? दुसऱ्याने लिहिलेली माहिती, मूळ माहिती स्रोत, सारांश आणि संदर्भ. या ठिकाणी ऑप्शनमध्ये उत्तरातच या ऑप्शन मध्येच उत्तर दिलेलं आहे पहा की मूळ माहितीचा स्रोत जो असतो त्याला प्रायमरी सोर्स असं म्हटलं जातं. कारण ज्यावेळेस आपण सर्वे करतो, क्वेश्चनेअर भरून घेतो, त्यावेळेस प्रायमरी सोर्समधून आपल्याला मूळ माहिती मिळत असते. आता शेनॉन विवर मॉडेल कोणाशी संबंधित आहे? शेनॉन विवर मॉडेल जे आहे ते संप्रेषणाशी संबंधित आहे, कम्युनिकेशनशी संबंधित आहे. आता शेनॉन विवर मॉडेल म्हणजे काय? तर हे मॉडेल माहिती कशी एका व्यक्तीकडून दुसरीकडे पोचते हे स्पष्ट करते, म्हणजे त्याचा संबंध कम्युनिकेशनशी आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, इन्फॉर्मेशन रिट्रायवल म्हणजे काय? माहिती नष्ट करणे, माहिती शोधून मिळवणे, माहिती संग्रहित करणे, माहिती लिहिणे. माहिती नष्ट करणे हे उत्तर चुकीचे.
माहिती शोधून मिळवणे उत्तर बरोबर आहे. माहिती संग्रहित करणे हे पण चुकीचं आहे. आणि माहिती लिहिणे म्हणजे ज्या वेळेला आपण गुगलवर एखादी इन्फॉर्मेशन सर्च करतो त्यावेळेस इन्फॉर्मेशन आपण काय करतो, रिट्राय करून मिळतं. गुगल सर्च इंजिनकडून आपल्याला माहितीची प्रतिप्राप्ती करून मिळत असते. त्यालाच माहिती शोधून मिळवणे असंही या ठिकाणी म्हणू शकतो आपण. त्यालाच इन्फॉर्मेशन रिट्रायवल असं म्हणतात. आता नॉईज हा शब्द कोणत्या संदर्भात वापरलेला आहे? तर या ठिकाणी नॉईज म्हणजे काय, तर बाहेरील आवाज. म्हणजे या ठिकाणी पुस्तक हे उत्तर चुकीचं आहे. माहितीचा अडथळा, डेटा आणि ज्ञान. तर या ठिकाणी माहितीमध्ये जो अडथळा आहे म्हणजे कम्युनिकेशनमध्ये ज्या वेळेला कम्युनिकेशन चालू असतं त्यामध्ये काही अडथळा निर्माण होतो किंवा बाहेरील आवाज त्यामध्ये येतो, त्याला नॉईज असं म्हटलं जातं. त्यामुळं माहिती संप्रेषणातील हा अडथळा हे याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. ते खालीलपैकी कोणता सेकंडरी सोर्स आहे? संशोधन पेपर, डायरी, एन्सायक्लोपीडिया आणि मुलाखत. आता संशोधन पेपर हा प्रायमरी सोर्स आहे, डायरी हा प्रायमरी सोर्स आहे, मुलाखतसुद्धा प्रायमरी सोर्स आहे. मात्र एन्सायक्लोपीडिया हा सेकंडरी सोर्स आहे. हा द्वितीयक प्रलेख प्रकारामध्ये जातो. त्यामुळे एन्सायक्लोपीडिया हा सेकंडरी सोर्स आहे. आता माहितीचे योग्य गुणधर्म कोणते? अचूक, अद्ययावत, संबंधित, अस्पष्ट, जुनी, अव्यवस्थित, अपूर्ण. तर अचूक माहितीचे योग्य गुणधर्म कुठले? माहिती अचूक असते, माहिती अद्ययावत असते, माहिती संबंधित माहिती असते. त्यामुळं ए हा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे. पहा, अशा प्रकारे आपण माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन संदर्भामध्ये या ठिकाणी MCQ आपण पाहिलेले आहेत आणि या माहिती ही कन्सेप्ट आपण या ठिकाणी समजून घेतलेली आहे.